सुरुवातीलाच बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात। गडचिरोलीचे पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना 2 वेळा जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं होतं। तपासणीमध्ये ही दोन्ही पत्र खरी असल्याचं समोर आलं होतं। शंभूराज देसाई यांनी शिंदेंच्या जीवाला धोका होता याचा पुनरुच्चार केलाय। त्याचबरोबर शिंदे कुटुंबियांच्याही जीविताला धोका होता। यानंतर त्यावेळेस शिंदेंना Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली गेली आणि फाईल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सुद्धा गेली होती। मात्र त्यावर उद्धव ठाकरेंनी सह्या केल्या नाहीत असा आरोप शंभूराज देसाई यांनी केलाय। एक मोठा खळबळजनक आरोप शंभूराज देसाई यांनी केलेला आहे। गडचिरोलीचे पालकमंत्री असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 2 वेळा जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं होतं असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे जोडलेल्या आहेत। ज्योत्स्ना, या शंभूराज देसाई यांच्यासोबत आहेत। शंभूराज देसाई यांना ज्योत्स्ना हा प्रश्न विचार की त्यांचा नेमका आरोप काय आहे? नक्कीच आपल्या सोबत तत्कालीन त्यावेळेस म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना जे गृहराज्यमंत्री होते ते शंभूराज देसाई आपल्या सोबत आहेत। सर, ज्या प्रकारे आरोप करण्यात येतोय की एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका होता आणि त्याची सुरक्षा जी आहे ती देण्यास मुख्यमंत्र्यांनी म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मनाई केली होती, नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस? त्यावेळी माननीय तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आरोग्य मंत्री आणि त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे असणारे पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना नक्षलवाद्यांकडून 2 वेळा लेखी धमकीचं पत्र आलं होतं। दोन्ही वेळचं पत्र हे पोलीस विभागानं गुप्तचर विभागानं पडताळून पाहिलं, त्याच्या खोलवर गेले आणि गुप्तचर विभागाचं आणि पोलिसांचं हे मत आलं की हे पत्र नक्षलवाद्यांच्या संघटनेकडून आलेलं आहे। त्यामुळं या बाबतीत आणि त्यावेळी नेमकं मार्च 2022ला अधिवेशनही चालू होतं विधानसभेचं आणि त्यावेळी राज्यमंत्री गृह ग्रामीण म्हणून विधानसभेतली प्रश्न उत्तराची जबाबदारी माझ्यावर होती। विभागाचे उत्तर सभागृहामध्ये देणं, काही चर्चा विभागाच्या आल्या तर त्याच्यावर उत्तरं देणं ही माझ्याकडे जबाबदारी होती। त्यामुळं याच वेळी अधिवेशनात सुद्धा काही आमदारांनी दोन्ही बाजूच्या याच्या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली, चिंता व्यक्त केली आणि मग मी त्यावेळी सांगितलं की अधिवेशन संपायच्या आज जे चर्चा झालेले त्या अनुषंगानं माननीय शिंदे साहेबांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढवायचा निर्णय आम्ही घेऊ सरकार म्हणून मी उत्तर दिलं आणि त्या बाबतीत मी त्याच अधिवेशन काळात एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली। ज्या बैठकीला गृह विभागाच्या सचिवांना मी बोलवलं, पोलीस महासंचालकांच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना बोलवलं, राज्य गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांना बोलवलं, गडचिरोली रेंजचे जे IG होते त्यांचा लेखी अहवाल आम्ही या ठिकाणी त्या बैठकीमध्ये मागवला आणि सविस्तर चर्चा त्या बैठकीमध्ये आम्ही केली। सगळ्यांचं मत आलं की नक्की याच्यामध्ये शिंदे साहेबांची त्यांच्या परिवाराची सुरक्षा वाढवली पाहिजे। गृह विभागाचा राज्यमंत्री म्हणून मी त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला की माननीय शिंदे साहेबांना Z+ सुरक्षा द्यायची आणि शिंदे साहेबांच्या परिवाराला Z सुरक्षा द्यायची, परंतु ह्याच्यावरती Z+ सुरक्षा देण्याचा अधिकार हा त्याच्यावर अंतिम सही ही माननीय मुख्यमंत्र्यांची लागते। म्हणून त्या बैठकीचा संदर्भ देऊन ती नसती ही आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली, परंतु अधिवेशन संपेपर्यंत माननीय मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी ठाकरे साहेबांची त्याच्यावर सही झाली नाही, त्यांची मान्यता आम्हाला मिळाली नाही। उलट ज्या दिवशी ही बैठक मी सांगतोय ती आयोजित केली होती त्या दिवशी सकाळी मला माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा फोन आला। त्यांनी मला विचारले की तुम्ही अशी बैठक आज आयोजित केलेली आहे का? तेव्हा मी सांगितलं होय साहेब, बैठक आयोजित केलेली आहे। मी सभागृहात आश्वासन दिलेलं आहे अधिवेशन संपायच्या आत याच्यावर निर्णय घ्यायचा। तर मला उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितले की अशा प्रकारे कुणाची सुरक्षा तुम्हाला वाढवता येणार नाही। कारण सांगितलं त्याने मला एवढंच सांगितलं। तर बघा, माननीय उद्धव साहेबांना उलट प्रश्न विचारण्याची त्यावेळी पद्धत नव्हती, आम्ही विचारू शकत नव्हतो, फक्त ते जे सांगतील तेवढं ऐकायचं। पण तरी सुद्धा असं उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगून सुद्धा मी बैठकीत निर्णय घेतला की अशा प्रकारे शिंदे साहेबांना Z+ सुरक्षा दिली पाहिजे। का तर सगळ्या विभागाचं मत होतं की या धमकीमध्ये सत्यता आहे, शिंदे साहेबांच्या जीवाला धोका आहे, त्यांच्या परिवारावर सुद्धा हे नक्षलग्रस्त काही हल्ला करू शकतात आणि म्हणून शिंदे साहेबांची त्यांच्या परिवाराची सुरक्षा लक्षात घेता उद्धव ठाकरे साहेबांनी जरी मला सांगितलं असलं तरी सुद्धा आम्ही त्या बैठकीत निर्णय घेतला। परंतु ती फाईल ही नियमानच अंतिम मान्यतेकरता मान्य मुख्यमंत्र्यांकडे जात असल्यामुळं आम्ही ती फाईल तत्कालीन मान्य मुख्यमंत्र्यांकडे पाठवली, परंतु अधिवेशन संपेपर्यंत सुद्धा
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची त्याच्यावर आम्हाला सह्या मान्यता मिळाली नाही. सह्या केल्या नाहीत असं जे आहे ते तत्कालीन त्यावेळेचे जे गृह जी. राज्यमंत्री होते शंभूराज देसाई यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सह्या ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे करत नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे. ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.